आज मी श्रीकृष्णाष्टकम हे म्हणूनही दाखवणार आहे आणि त्याचा अर्थही सांगणार आहे. सुरुवात करणार आहोत. भजै व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपीच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनांगरंगसागरं नमामि कृष्णनागरं. व्रजभूमीचा एकमेव अलंकार असलेल्या, सर्व पापांचा नाश करणाऱ्या, आपल्या भक्तजनांच्या चित्ताचे सदैव रंजन करणाऱ्या नंदनंदन श्रीकृष्णाला मी भजतो. ज्याच्या मस्तकावर सुंदर मोरपिसांचा मुकुट शोभतो, ज्याच्यामधून मधुर स्वर निघतात अशी बासरी ज्याच्या हातात आहे, जो कामदेवाच्या कांतीचा सागर आहे, अशा सभ्य चतुर श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कामदेवाचे गर्वहरण करणाऱ्या, विशाल व चंचल नेत्र असलेल्या, गोपगोपींचा शोक हरण करणाऱ्या, कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. ज्याने आपल्या करकमलामध्ये गोवर्धन लीलया उचलला आहे, ज्याचे स्मितपूर्ण अवलोकन अतिशय मोहक आहे, ज्याने देवराज इंद्राचे गर्वहरण केले आहे, अशा दुःख, दैन्य, दारिद्र्य निवारक गजरूपी श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. ज्याच्या कानात कदंबाच्या फुलांची कुंडले शोभत आहेत, ज्याचे गाल अतिशय सुंदर आहेत, गोपीजनांचा जो एकमात्र प्राणाधार आहे, ज्याचे दर्शन अतिशय दुर्लभ आहे, अशा भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. जो गोपांच्या समुदायात नंदासह विराजमान आहे, अतिशय आनंदित अशा यशोदेच्या सानिध्यात जो उभा आहे आणि ज्याच्याकडे पाहून निरतिशय आनंद वाटत आहे, अशा गोपनायक श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधातमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. ज्याने माझ्या मानस सरोवरात आपल्या चरणकमलांची नित्य स्थापना केलेली आहे, ज्याचे कुरळे केस अतिशय सुंदर आहेत, अशा नंदकुमाराला मी नमस्कार करतो. सर्वांच्या अंतःकरणातील सर्व दोष नाहीसे करणाऱ्या, सर्व लोकांचे पोषण करणाऱ्या, समस्त गोकुळवासियांचे मूर्तिमंत मन असलेल्या व नंदाच्या लालसेचा विषय असलेल्या अशा श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. भोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं
दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवम्. दुष्टजनांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करणाऱ्या, भवसागरातील कर्णधार असलेल्या, भक्तांचे चित्तहरण करणाऱ्या अशा यशोदानंदाला मी नमस्कार करतो. अत्यंत कमनीय नेत्रकटाक्ष असलेल्या, सदा सर्व काळ उत्तम अलंकारांनी भूषित असलेल्या, प्रत्येक दिवशी नवीन अपूर्व दिसणाऱ्या नंदकुमाराला मी नमस्कार करतो. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलं पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. सर्व सद्गुणांचे भांडार, सुखाचा सागर, दयानिधी आणि निरातिशय प्रेमाने श्रेष्ठ कृपा करणाऱ्या, देवांच्या शत्रूंचा नाश करणाऱ्या श्री गोपाळ कृष्णाला मी नमस्कार करतो. नित्य नवनव्या बाललीला करणाऱ्या, गोप बालकांमध्ये अत्यंत चतुर असलेल्या अशा श्रीकृष्णाला, अशा भगवंताला मी नमस्कार करतो. समस्त गोपनंदनं रुधम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. सर्व मनोरथे पूर्ण करणाऱ्या, सुंदर नेत्रकटाक्षांनी बाणाप्रमाणे चित्ताचा वेध घेणाऱ्या, अत्यंत रसाळ मुरली वाजवणाऱ्या अशा कुंजवनाच्या अधिनायकाला मी नमस्कार करतो. विदग्ध गोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य पुना भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमद् शंकराचार्य विरचितं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं. चतुर गोपगोपींच्या अंतःकरणरूपी कोमल शय्येवर शयन करणाऱ्या, कुंजवनात भडकलेल्या दावाग्नीला गिळून टाकणाऱ्या अशा भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. जे लोक या अष्टकद्वयाचा अशा 2-2 ओळींचा एक एक श्लोक प्रामाणिकपणे समजून पाठ किंवा जप करतील, ते जन्मोजन्मी नंदनंदन श्रीकृष्णाचे अनन्य भक्त बनतील. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं.